तर आज आम्ही आहा ओल्ड गोवा परतून येयल्या आणि ओल्ड गोवा जो प्रोजेक्ट आता सद्याक न्यूजान आहा तो हेरिटेज इंटरप्रिटेशन सेंटर आणि आम्ही आहा पळय हेच्या फाटल्यान तो प्रोजेक्ट आहा जो रस्तो गेला पळय फाटल्यान आणि आमच्या बरोबर आहा जॉन मस्करेनस आरटीआय एक्टिविस्ट आणि तेणे आज एक पंचायतीन एप्लिकेशन केला आणि तेणे म्हणला की जेन्ना जॉइंट इन्स्पेक्शन जातले तेन्ना आपल्याक पार्टी करची म्हणून तर जॉना कडेन जाय जॉन तुवें आज एक पंचायतीन हे दिले एप्लिकेशन दिले जेन्ना ह्या हेरिटेज इंटरप्रिटेशन सेंटर ह्या प्रोजेक्टाचे जॉइंट इन्स्पेक्शन पंचायत आपयतली तेन्ना तुका हे पार्टी करचो म्हणून तर कितें डिटेल दिवंक शकता त्या एप्लिकेशनाचे एक्चुअली आता पंचायतीन जे सांगला ते पेपरार येयला की जॉइंट इन्स्पेक्शन विथ द कन्सर्न ऑथॉरिटी करतले म्हणून सो बेसिकली हांवें हे एप्लिकेशन मूव केला सो कळपाक की कशें आनी कितें एक्चुअल इन्स्पेक्शन तेंगेलें म्हणजे खंयच्या बाबतीन पळोवपाचें टेक्निकल ग्राउंड्स कितें आसतले ते कळोंक जाय न्हू खंयसोन कितें आहा खंयसोन कितें मेजलां ते टेक्निकल ग्राउंड्साचेर तेंच्यांनी ते इन्स्पेक्शन करतले ते इन्स्पेक्शन कशें कितें जातलें तें पळोवपाक आनी तेजेर मागीर फुडें कितें कोर्स ऑफ एक्शन घेवपाक जाय पडटलें जाल्यार मागीर तुम्ही पर्सनली प्रेजेंट राव जाल्यार तुमकां सगळी आयडिया मेळटली बाबा तेणी कशें कितें इन्स्पेक्शन केलां तें हय तर आनीक एक हें आहा की पळय आमी तेन्ना म्हणटा पळय ओन्ली एकूच मॉन्युमेंट तेणी कन्सिडर केला दुसरो मॉन्युमेंट आहा तेणी कन्सिडर करूं ना स्टेट मॉन्युमेंट जो सांता मोनिका मॉन्युमेंट आहा तेजे बाबतीन मागीर तुमकां आयडिया मेळटली तेच न्हू बेसिकली तेंच्यांनी कितें एनओसी कितें तेंच्यांनी पळय परमिशन हाडलां एनएमए कडल्यान नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी कडल्यान थ्रू दिल्ली इट इज ओन्ली एकाच सेंट फ्रांसीस ऑफ असिसी काय बझिलिका काय खंयचो मॉन्युमेंट ते क्लॅरिफाय जावपाक जाय न्हू आनी सेंट कॅथरीनूय आहा थिंगा सेंट कॅथरीनूय आहा देर आर ऑल टुगेदर 14 मॉन्युमेंट्स 14 मॉन्युमेंट आहाय ओल्ड गोवान सो प्रत्येक मॉन्युमेंटाचे 100 मिटर्स रेडियस आहा रेग्युलेटरी झोन आणि प्रोहिबिटेड झोन सो बेसिकली ते कळोंक जाय की बाबा एएसआयन जे परमिशन दिल्लीसून दिला ते बेसिकली खंयच्या मॉन्युमेंट कन्सिडर करून दिला आणि दुसरे म्हणटा ते स्टेट मॉन्युमेंटाचे एनओसी कित्याक घेवंक ना इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट कित्याक मॉन्युमेंट्स दोन्ही स्टेट मॉन्युमेंट जावं नॅशनल मॉन्युमेंट जावं it is having the same importance whether it has been protected by the state or the national or the central government okay आणि एक केले आरटीआय आज एप्लिकेशन केलं ते टुरिझम डिपार्टमेंटात आरटीआय आणि तितून ते मागले की ह्या प्रोजेक्टाक लागून जितल्यो मिटिंगे जालेल्यो स्टेक होल्डरां कडेन स्टेक होल्डर जावं कोणें जावं चर्च जावं पंचायत जावं लोकल्स जावं तर तेजी तुका डिटेल दिवचे म्हणून तर तेजे भाशेन तेजे बाबतीन सांगूंक शकता तूं हय असेंब्लीन टुरिझम मिनिस्टरान तर सांगिलां ऑलमोस्ट 7 मिटिंगे गेल्ल्यो म्हणून ऑफिशियली कितें घेयले पळय तेजी डिटेल दिवची मिनिट्स ऑफ द मिटींग कोण प्रेजेंट आसलेले कोण स्टेक होल्डर प्रेजेंट आसलेले आनी मेन म्हणटा ते कोणे ऑब्जेक्शन घायलां काय कोणे एनओसी दिल्या ती दाखोवची लोकांक आमकां नाका ती ते हितून कितें डिस्कशन जालां तें ते डिस्कशन म्हणजे कोणे ऑब्जेक्शन रेज केलेले कोणे ऑब्जेक्शन रेज करूंक ना ते क्लियर जातले न्हू तर आतां कितें हे पयलें हांव जे प्रोजेक्टाच्या बाबतीन जाणा पळय तेणे ग्राउंड प्लस 2 हाललो तेंचो 2019 तो पयलो प्रपोजल हा तेजे ते ग्राउंड प्लस 2 दाखयताय मागीर ते 2024 जो प्रपोजल तेंच्यांनी मार्चाच्या म्हयन्यान बझिलिकाच्या फुडल्यान पळय पावर पॉइंटाचेर दाखयलेलो पळय तो ग्राउंड प्लस 1 दाखयता म्हणजे लोअर ग्राउंड प्लस ग्राउंड हय आता कितें इम्पॅक्ट तेंच्यांनी फकत इम्पॅक्ट रिपोर्ट पळय म्हटला तो फकत तुका नॅशनल मॉन्युमेंटाक म्हटला दुसरे मॉन्युमेंट कन्सिडर करूंक ना न्हू तेका तो इम्पॅक्ट कितें जातलो ते आतां हे बांदतले कशें बांदतले कितें बांदतले ते तितून तुका जेन्ना पळय तुका आरटीआय मेळटली तेन्ना ते सारकें क्लियर जातलें बाबा कोणें कितें केलेलें कोण कितें उलयलेलो आनी कोणाचें ऑब्जेक्शन आसलेलें कोणाचें ऑब्जेक्शन नासलेलें पळय तें क्लियर कट कळोंक जाय न्हू सांगता एक आनी कोत्ता एक तशें जावंक शिरपडना
सो तुवें RTI मागल्या फकत क्लॅरिटी ना जाल्यार मागीर म्हणटले ते बारीकशें कितें बांदात तुमी, व्हडलें बांदूंक दिनाकात, प्रोटेस्ट करात म्हणून. तो हे नाका न्हू, कितें आहा तें सारकें क्लियर कट Black and white. जावं न्ही, ब्लॅक एंड व्हायट.